नाही, लाटकर साहेब हे खरोखर सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळं बंटी साहेबांनी आज मोठी झेप घेऊन त्या सामान्य उमेदवारात म्हणून त्यांना निवडलेला आहे की राजेश लाटकर पहिला कोण कसं काय म्हणत होते, पण आता राजेश लाटकरची मोठी सुनामी लाट आलेली आहे की आता या मतदारांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुमचं तर निवडून आले की हाताला धरून आपण काम करू शकतो, कुठलंही असून दे. लोकांनी पूर्ण एक सामान्य उमेदवार दिलाय आणि त्याला एवढा प्रतिसाद चांगला मिळायला लागलाय. आज महिलांचा संख्या सुद्धा भरपूर महिलांची संख्या सुद्धा गोळा झालेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि निश्चित तो विजय होणार आणि आमदार म्हणून लागणार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. राजेश लाटकर साहेबांच्या प्रचारामध्ये आपण काय प्रतिसाद द्यायला? आता सध्या मी भैया शेटके साहेबांच्या मतदारसंघात फिरत आहे. अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे. लोकांनी पूर्ण एक सामान्य उमेदवार दिलाय आणि त्याला एवढा प्रतिसाद चांगला मिळायला लागलाय. आज महिलांचा संख्या सुद्धा भरपूर महिलांची संख्या सुद्धा गोळा झालेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि निश्चित तो विजय होणार आणि आमदार म्हणून लागणार. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाची भूमिका काय असणार आहे? आता सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडीचं जे कामकाज चालू आहे, आता तुम्ही बघताय टिप्पणीवारी चालू आहे, कशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टिप्पणी करायला लागलेत. आज महाविकास आघाडीचं जे काम आहे, आज बंटी साहेबांचं जे काम आहे हे सरळ सरळ दिसून यायला लागले. आज तुम्हाला कोल्हापूर शहरात वातावरण सगळं दिसत आहे की राजेश लाटकर पहिला कोण कसं काय म्हणत होते, पण आता राजेश लाटकरची मोठी सुनामी लाट आलेली आहे. बंटी साहेब त्यांच्या सोबत आहे, मग साहेबांची ताकद पुरणार का? 100% पुरणार. बंटी साहेबच हिमालय पर्वत आहेत, त्यामुळे बंटी साहेबांचे मावळे आम्ही आहे. आम्ही आज त्यांची लढाई झेला लागलोय, त्यामुळे निश्चित आम्ही विजय मिळवून देणार. लाटकर साहेबांच्या विषयी काय सांगता येईल? कसं व्यक्ती? लाटकर साहेब हे खरोखर सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळं बंटी साहेबांनी आज मोठी झेप घेऊन त्या सामान्य उमेदवारात म्हणून त्यांना निवडलेला आहे आणि निश्चित गोरगरिबांना हातात धरून काम करणारा माणूस आहे. त्यांनी परवाच्या सभेत सुद्धा सांगितलं, मी जरी निवडून आलो तर मला हार तुरे बिरे मला काही नको, मी तुमच्या दारात येतो. एवढा सामान्य उमेदवार आमचा आता उभारलेला आहे. तर मतदारसंघातला एक नागरिक म्हणून आपण दुसऱ्या नागरिकांना काय संदेश द्याल? नाही, आज मी बघायला गेलं तर परंपराप्रमाणे जर उमेदवार बघितला तर खरोखर आज माझ्या मतदारसंघात तारावी पार्कात शिवाजी पार्कात त्यांनी लढाई घेतलेली आहे. त्याच्या कामाची पद्धत सामान्यप्रमाणे आहे की बाबा कुठं ऑफिसमध्ये बसलोय, दरवाजा उघडायला माणूस, झाकायला माणूस, असं काय नाही आहे. की आता या मतदारांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुमचं तर निवडून आले की हाताला धरून आपण काम करू शकतो, कुठलंही असून दे. तो अधिकार त्यांनी तेवढा जनतेला दिलेला आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.